नमस्कार, मी विठ्ठल साबळे. Studio.comच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत खास व्यक्तिमत्व, ते म्हणजे त्यांना विचारलेल्या प्रश्नातून अगदी सडेतोड उत्तर देतात, ते म्हणजे बटुळे बाबा. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बाबा, काय सांगाल? काल सभा झाली. त्या सभेमध्ये जरांगेंनी सरकारला घोडा लावण्याचं सांगितलं आहे. आता त्याच्याकडे कसं झालं, घोडा लावण्याशिवाय त्याचं तोंड घोडा लावतो आणि समाज त्याला काय वाटायला लागलं की व समाज प्रतिसाद देतोय. आता जरी समाज प्रतिसाद देत असेल, कोणी कोणाला घोडा लावणं, आयमाया उधाडणं हे नाही आहे. ह्यो म्हणजे नेमकं सरकारला बाकीच्या इतर समाजाला घोडे लावायला बसला का स्वतःच्या समाजाला काहीतरी मिळून देण्याकरता बसला, हे मेन पॉईंट आहे. समाजाने पण त्याचा विचार करायला पाहिजे की बुवा हे नेमकं समाजात तेट निर्माण करायचं आहे का, हे नुसते यांनी त्याला घोडे लावायचे, त्यांनी याला घोडे लावायचे, गाव पातळीवर हाणामाऱ्या करायच्या, कुठं कोणी काही झालं म्हणजे त्याच्याकरता कुठं सभा घ्यायच्या, कुठं काही करायचं. ह्या झालेल्या गोष्टीला जो राजकीय आणि जो हुशार माणूस असतो तो झालेल्या गोष्टीला सावरण्याचे प्रयत्न करीत असतो. म्हणजे ते कुठंतरी बुवा तेट निर्माण होऊ नये, समाजात कुठंतरी दुफळी होऊ नये, याच्याकरता एक राजकीय, त्याला खरा राजकारणी म्हणतात आणि त्याला खरा समाजकारणी म्हणतात. आता याने म्हणजे निव्वळ अगदी समाजात भांडणं लावून द्यायचं काम चालू केलेलं आहे. नुसतं समाजाचे भांडणं लावून द्यायचे, याला घोडे लावायचे, त्याला घोडे लावायचे. याला सरकारशिवाय दुसरं गवसत आहे कोण? आता एवढाशा अजूकपणाच्या सगळ्या गोष्टी सांगतो. 3 बऱ्या तिकडे बीडमध्ये जातोय, सभा घेतोय, याच्यात जातोय, सभा घेतोय. इथं आता एक 8-10 दिवसापूर्वी अंबरमध्ये एक त्या मुलीवर अत्याचार झाला. मग मला काय म्हणायचं, ह्यो इथं स्वतः सभा घेतोय, ह्या तालुक्यामध्ये सभा घेतोय, सर्कलमध्ये सभा घेतोय. इथं जवळ जर समजा इथं काय चाललंय, इथं काय आंदोलन होत नाही, इथं आंदोलन करावं ना त्यांनी. इथं समाजात या तरुण मुलगी बिचारी आत्महत्या करून गेली, इथं काही दिसत नाही का त्याला? तिथं जाऊन तिथं समाजात तेट निर्माण करायचं. कुठंतरी माझ्या मूक मोर्चा असा असतो का? मूक मोर्चा म्हणजे एक कसा असतो की समाजाने समजून सांगणं आणि समाज मिसळून घेणं. आता ह्यो तिथं जाऊन मी जर तुम्हाला आज समजा माझ्याबरोबर 10 लोक आहे आणि मी जर वाईट बोललो तर 10 लोक वाईट बोलणारच ना. हो, आपला प्रतिनिधी जो असतो त्या प्रतिनिधीने मागल्या समाजाच्या लोकांना समजून सांगणं, समजून घेणं. आणि नाही बाबा हे झालं आहे कसं, कायदा आहे, कायद्याच्या नियमाने होणार आहे. कुठल्याही गोष्टी असल्या तरी कायद्याच्याच नियमाने होत्या. ते काही असे थोडेच होणार आहेत की बाबा नाही मग आता तुम्ही करतो तेच सत्य आहे, मी करीन तेच सत्य. सत्याची हे कायदा आहे, सत्तेचा एक कायदा आहे आणि ह्यो कायदा काढलेला आहे. हे जर कायदा नसता म्हणून जर असतं तर एक गोष्ट वेगळी होती. हे जी मूर्ख येऊन जाऊन इकडं जायचं तिकडं जायचं, समाजात तेट निर्माण करायचा, याला हे बंद करायला पाहिजे. हे समाजाने विचार करायला पाहिजे. स्वतःचा समाज भरकाटायचा, स्वतःच्या पोटाकरता दुसरा समाजात तेट निर्माण करायचा, तर हे योग्य नाही का? की उगाच त्याची बिचारायची कुठंतरी नुकसान होतच असताना, आपली जर 10% झाली तर त्याची 2% होतच असताना प्रत्येक समाजात हे होऊ नये. समाजाला समजून घ्यावा. आज माझ्या तरी कळण्यात कमीत कमी मला वाटतं बुवा 55-56 वर्ष झालेत की असे आंदोलनं 2-2 वर्षे, 1.5 वर्ष आंदोलनं, कुठं समाजात भांडणं, तेट निर्माण करणं, हे कधी झालेलं नाही. हे बुजगानं आलंय, काय नाही येऊन जाऊन अरे मिळलंय समाजाला काय मिळेल, समाजाला फायदा कुठं होईल याचं बघ ना तू. काही याचं त्याच्यावर घालायचं, त्याचं त्याच्यावर घालायचं, यांनी आमकं केलं, त्यांनी तमकं केलं. आज तो 3 बऱ्या सांगतो, धनंजय मुंडे आमकं केलं, यांनी तमकं केलं. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचा आहे आणि सुरेश धस राष्ट्रवादीचा आहे, बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचा आहे. ह्या लोकांनी आतापर्यंत काय केलेलं आहे? जे हे सांगतो आज निवळ अगदी येऊन जाऊन ते वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, हे राष्ट्रवादीचे जे इथून मागले कार्यकर्ते आहेत, यांनी काय केलं, याची फोलकर याच्याकरता आंदोलन कर आणि पाठीमागून मोरं घेती. जर पाठीमागून व्यवस्थित आणलं का तो तर मोरं बरोबर निघण ना. जे काय असन कायद्याच्या नियमाने ज्यांनी केलं त्याला नक्की ठेवावा. काय जी शिक्षा असेल ती कायद्याने होत असती, पण ज्याने केलं त्याला. आता तुम्ही जे केलंय ते बाजूला राहिले, ते दुःख निवारायचं ते बाजूला राहिले
आणि तुम्ही काय सुरू केलं, याच्याकडे पाहू त्याच्याकडे पाहू. अरे तू काय बादशाह आहे का? आणि पुन्हा म्हणतो की माझी जीभ घसरती. जीभ आमच्या नाही घसरत का? जीभ प्रत्येक माणसाची घसरती. घसरत नाही असं नाही आहे. शेम ठेवा. आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यात राहतो, देशात राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिणीला बहीण, भावाला भाऊ, समाजाला सगळ्या भावासारखं सांभाळून, समाजाच्या सगळ्या माता भगिनीला बहिणीसारखं सांभाळून एवढं कार्य केलं त्यांनी. त्याच्यावर आणि हे याला कोण छत्रपती शिवाजी महाराज केलं हे बुजगानं सगळं अर्ध खालीून चढ आहे, अर्ध वरून चढ आहे. हां, आणि याला उगाच समाजात टेट हे समाजाचं काम आहे. आता मेन याच्यावर मी काय असताना माझ्या समाजाने माझ्यावर लक्ष देणं महत्त्वाचं नाही. काय चाललंय समाजात, काय एकोपा येईन हे घेणं गरजेचं आहे. समाजाने हे कोणी स्वतःच्या भाकरी भाजण्याकरता दुसऱ्याचे लाकडं जाळण्यात मजा नाही. कारण याला काय झालं आता 14-15 आता जवळजवळ 16 महिने झाले. 16 महिन्यामध्ये मस्त खायला मजेत मिळत आहे. इकडे कोणी समाज आणून देतोय काजू बदाम मग सगळं खायला हातपाय चोपायला 4-2 माणसं. घरी गेले बायको तांबे भरून देते. माझी का आहे ना, मी जरी 4 लोक द्यायला सांगितलं का अरे ते आणते, पण घरी बायकोला म्हणलं काय घ्या ना तेवढं हाताने. तसं त्याला वाटतं घरी गेलं पाणी पण मला मिळायचं नाही. हे समाज घोरमाडायचा आणि समाज घोरमाडून आपला काहीतरी हे करायचं. तर यांनी हे करू नये. कुठेतरी त्यांनी सांगितलं की 25 तारखेला आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे आंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी. सामूहिक म्हणजे कोणतं? म्हणजे सामूहिक म्हणजे समाजाचंच म्हणतो ना तो. का असं म्हणतो का सगळ्या समाजाचं? आता मी पण तुम्हाला सांगतो, मी म्हणतो मला आता काही दिवसांनी समजा मला मराठवाडा दौरा काढायचा आहे. पूर्ण मराठवाडा दौरा काढायचा. कसा काढायचा आहे मला? की सामूहिक काढायचा आहे, सगळ्या समाजाला घेऊन चालायचं आहे. हां, मी म्हणतो ना तसं. त्याला जरी इथं बसायचं एखाद्या जागा, पण मला अख्ख्या मराठवाड्यातला दौरा काढायचा, सामूहिक काढायचा आहे सगळ्या समाजाला धरून. हां, सगळ्या समाजाला एकांत्र करणं गरजेचं आहे. ह्या बुजगाण्याने सगळ्या समाजात काय केलं आहे याच्याजवळ आळणी भुरकी हे प्रत्येक आपल्या समाजाच्या स्वतःच्या डोळ्यात टाकायला लागले आणि त्या समाजाला हे डोळे चोळायला लावायला लागले. आता त्या समाजाच्या बिचाऱ्याच्या भरपूर ध्यानात आले, पण काही असते थोडेफार त्याच्यामुळं होतं आहे. पण ह्या गोष्टी हे जी चाललेलं आहे का हे योग्य नाही. दुःख झालं आहे त्या माणसाकडे जाणे, त्याला सहकार करणे, त्याला हातभार लावणे आणि ते दुःख निवारणे हे महत्त्वाचं असतं. त्या दुःखामध्ये मीठ टाकायचं. अहो म्हणजे दुःखाची आग करायची याचा हे धंदा आहे. यांनी प्रत्येक ठिकाणी हे सुरू केलं आहे 15-16 महिन्यापासून. जिथं दुःख आहे का त्याच्यावर मीठ टाकायचं म्हणजे तो तनतन करीत बसला पाहिजे. अरे कशाला तनतन, त्याला निवारा, त्याच्या लेकरा बाळाला सहकार करा. एवढा तरुण माणूस गेला, कायदा आहे, कायद्याला बोला तुम्ही कायद्याच्या नियमाने चांगली कठोर चौकशी व्हावं, त्याची हे करावं. आणि कोणी असू दे, मी असो तो असो, कोणी असो, कायद्यात जे बसन ते कायद्याने करायला पाहिजे. आणि कायद्याने पण उगाच मी म्हणायचं मी अमकं केलं, त्यांनी म्हणायचं तमकं केलं. समाजात कशाला तेट निर्माण करता? करू नका. कोणी काही केलेलं नाही. हे जी चाललं आहे का हे सगळं म्हणजे 3 बारे आज सूर्यधस बोलतो मी हे अमकं झालं आणि तमकं. सूर्यधसनी काय केलेलं आहे इथून मागं? काय केलेलं आहे? कुठं होता तो? राष्ट्रवादीतच होता ना. हां, सगळे ही गुंडगिरी ही राष्ट्रवादीतच आहे. ही राष्ट्रवादीच्या पहिल्याच लोकांनी गुंडगिरी केलेली आहे. आणि ही सगळ्याची गुंडगिरी उगाच त्या वाल्मी कराड आणि धनुभाऊ, वाल्मी कराड पहिला कोणाचा दोस्त होता? सगळ्याचा यायचा दोस्त होता. अजितदादाचा दोस्त आहे, त्या सूर्यधसचा दोस्त आहे, बजरंग सोनाण्याचा दोस्त होता. हे एकांत्र होते. आज तुटक झालं. पण ज्यावेळेस हे एकांत्र होते तेव्हा शिव सगळ्याचा मित्रच होता ना. मग हे सगळ्यांनी समोर यावं ना, आम्ही काय केलं म्हणून दाखवा. म्हणजे मग त्यांना बाकीचं करता येईल का? उगाच एकाला बदनाम करता. हां, आणि उगाच एकाला हे करता, एकाच्या डोळ्यात मुरची हे टाकायची भुरकी आणि दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये डोळे चोळायला जायचे. हे धंदे सोडून द्या. समाज विचारात आपल्या परीने खातोय. समाज चांगला आहे, हुशार आहे. किंवा आपला कसं जरी मागं 10-5 महिने एकूणाला स्टेट निर्माण झालं तरी या महिना 2 महिन्यात आपले एकांत्र व्हायला लागलेत गाव पातळीवर, जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी. अनेक लोकांना अनेक संघ द्यावा लागत असतं. आपण एक आमदार सुरेश धस यांचं नाव घेतलंय म्हणून एक प्रश्न विचारतो त्यांच्या संदर्भात. आमदार सुरेश धस, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे की आपण त्या जे हत्या झाली सरपंचाची त्या ठिकाणी आपण का गेले नाहीत म्हणून. गेले नाही म्हणजे हेच बहुत. आता तुम्हीच समजा तेट निर्माण करता आणि पुन्हा तिथं जायचं आणि त्या दुःखावर मीठ चोळून तुम्ही काहीतरी वाढवून द्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा तेट निर्माण करायचं का? त्याच्यापेक्षा आपलं बाहेरूनच जर दुःख सावरता आलं
तर सावराव. तिथंच गेले आणि दुःख सावरलं जातं का? बाहेरून प्रतिसाद द्यावा, कायद्याने पोलीस स्टेशनला एखादं एस पी कोण काय असेल ती चौकशी CID कोण असेल त्याला चौकशी व्यवस्थित करायला लावा, हे महत्त्वाचं असतं. का उगाच उगाच आज सूर्यदासनी 15 वर्ष कम नाही पंकजावर हे घेतला आरोप. 15 वर्ष तर पंकजा संगत होता ना, 15 वर्ष कसं काय नाही आरोप घेतला. आता काल निवडून आला, 4-5 सभा तिने घेतल्या म्हणून निवडून आला का की पंकजा दुश्मन झाली त्याची. असा नाही आहे. सगळ्यांनी सगळ्याचा विचार करा आणि सगळ्यांनी समाजाचा मेन समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. हां, 10 लोक आपल्याला मानतात म्हणून आपण स्वतःच कोलं होण्यात मजा नसती आहे. हां, बुजाण्याला भेडायचं आणि कोलं व्हायचं हे योग्य नाही आहे. ह्या कोल्यानी जे चाललेलं आहे हे योग्य नाही. स्वतः समाजाला एकत्र करणं गरजेचं आहे. या समाज चांगल्या पद्धतीने चालला आहे, योग्यशीर चालला. अहो, सरकारला शिव्या द्यायचा संबंधच काय आहे? सरकारला शिव्या देणारा तुम्ही मला सांगा, प्रतिनिधी जे असतात निवडून येणारे ते काहीतरी व्यवस्थित कार्य करणारे असतात, काहीतरी समाजाला धरून असतात म्हणूनच निवडून येते ना. मग दुसरे कम नाही येत बाकीचे कोणी. 25 एका तालुक्यामध्ये 35 आमदार उभा राहते. लोकसभे विधानसभेला किती काय उमेदवार उभा राहते, मग बाकीचे कसं काय येत नाही? कमून एकाला प्राधान्य मिळतं की हे समाजाने निवडिलेलं असतं, योग्य असतं म्हणून ते समाज त्याला प्रतिसाद देतो आणि त्या समाजाला प्रतिसाद देतो म्हणून तो पण मोरं सरकारमध्ये व्यवस्थित तुमची बाजू मांडतो. पण तुम्ही येऊन जाऊन एखाद्याला टार्गेट करता, कोणाला कोणी टार्गेट करू नये. समाजाने तेट निर्माण करू नये. समाज सगळा एकोपीने राहायला लागला, हे एकोपीने राहणं गरजेचं असतं. यायचं येऊन जाऊन त्यांनी ते 10 महिन्यापासून तेच लावलं, याचं त्याला त्याचं याला, याचं त्याला त्याचं याला, ह्यो अमकं करतो ते तमकं करतो. अरे तो काय करणार आहे? तुम्ही काय करणार आहे? तू कोण आहे? सांगणारा कोण आहे? त्याच्यापेक्षा हुशार आहे का मी? आता तुम्ही तिथून इथं आले आणि तुमचं उगाच माईक हातात धरून मी म्हणलो नाही मी तुमच्या बातम्या घेतो, जमन का? तुम्हाला जे जमतं ते मला जमन का? नाही जमणार. त्याच्यामुळं विचार करायला पाहिजे. सरकारला शिव्या देण्याचे एवढे लेवलचे आपण नाही. बरं, सर्व राजकीय नेते आणि विरोधी पक्ष नेते सांगत आहेत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. तर राजीनामा देतील का ते? नाही, समाजावर असतं ते. समाज, राजकीय नेते, विरोधक नेते जे आहेत, विरोधक तर बोलणारच आहेत. आता राजकीय कोण बोलायला लागले? ते 4-2 जण बोलायला लागले. पण ते राजीनामा द्यायची काय गरज आहे? राजीनामा जे नियमात असन, कायद्यात असन ते होईल. राजीनामा देण्याचा काय संबंध आहे? आणि त्याला तेच खापाना. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला, इकडे याला मंत्रिपद मिळालं, हेच याला खापाना मेन समाजाला नाही. समाजाला जर खपलं नसतं तर समाजाने आज 1,40,000 लीड दिली नसती. सगळ्या समाजानेच मतदान केलं ना, तेव्हा इतकी महाराष्ट्रात नंबर 1ला लीड कोणाला भेटली? धनुला मिळली. मग कोणामुळं मिळली? सगळ्या समाज एकत्र आल्यामुळं. मग आता हे एकत्र आला याला हे खापाना किंवा इतकी कसं काय त्याला तर आपल्याला पाडायचं होतं, मग याला लीड कसं काय मिळली? अरे त्यांनी समाजाला धरून चाललं म्हणून लीड मिळली. हां, आता तू समाजाचं काय फाशीला लागला समाज म्हणून तुझ्यापासून तुटक चालला. तू दाखव बरं म्हणावं मागं जे 10 महिन्यापूर्वी तुझ्याकडे जो समाज होता तो आणून दाखव. तू काय सांगतो की एवढी 25ला सभा घेतो आणि तेवढा कार्यक्रम करतो. आता जर तेवढे जर लोक पहिले इतके आले तर तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता ती तयारी करीन भाऊ मी. हां, काही बोलण्यात मजा नसतं. लोकाला समाजाला कळतं राहा पुढवर चाललेलं आहे म्हणून. निव्वळ समाज भारकटीला यांनी निव्वळ समाजात तेट निर्माण केले. हां, इतका वाईट वृत्तीचा माणूस नसावा आणि केवळ त्याची दुकानदारी चालण्याकरता केले. लोक त्याचं काही झालं तर हरकत नाही, पण दुकानदारी चालली. कोणाची दुकानदारी? जरंग्याची. दुसरं कोणाची चालायची? जरंग्याच्या दुकानदारी करताच चाललेलं आहे, दुसरं काही नाही. स्वतःच्या दुकानदारी करता. घरी गेल्याच्या नंतर याला पाणी प्यायला नीट पोरं देणार नाही, बायको देणार नाही. इथं 10 लोक आले म्हणजे 4 लोक पाय चुपितात, 4 लोक पाणी तांब्या भरून आयता देतात, दुसरा लगेच साजरा घालतोय, तिसरा लगेच चप्पल ठेप्याला आणून देतोय, चौथा लगे मोबाईल हातात धरतोय. आणि घरी कोण देईन? एक बायको ती तांब्या भरून देईन का परत घेऊन येईन? हो, ही सवय लागली याला 15 महिन्यापासून. त्याच्यामुळं ह्यो एकांत्र समाज येऊन कधी देत नाही. ही फक्त समाजाने ध्यानात घेण्याची गरज आहे. कुठला समाज असू दे. मी काय असा माझा जरी समाज असला 10 लोक, पण मी जर राहून त्याला टार्गेट करीत असेल तर माझा समाज पण मला साथ देत नसतो. तर हे समाजाला महत्त्वाचं आहे. समाजाने सुसून घ्यायला पाहिजे आणि हे सोडून द्यावं त्यांनी. काय की हे समाजाचे जिथं भांडणं तणणं लुडे. आता मी सांगितलं ना तुम्हाला पहिल्या शब्दात की हे जालन्या याला आंबडला जे प्रकरण झालं, मग इथं का आंदोलन करीना? इथं का तू मोर्चा करीना? पोरगे तो यायचे छेडणारा तो आचे, मग इथं जमत नाही का?
मग इथं कर ना, तिथं जे चाललंय ते इथं कर, म्हणजे कळण बा हे कोण्या समाजाचा नाही, सगळ्या समाजाचा आहे, तेव्हा कळण. पण कुठेतरी त्या मराठा समाजाचे संतोष देशमुख यांची निर्गुणपर्यंत 9 डिसेंबरला हत्या झाली, पण अद्यापही त्या आरोपीला पकडण्यात आलं नाही. सर्वांना माहीत आहे की मास्टर माइंड वाल्मिक कराडे धनंजय मुंडे यांचा जवळचा आहे, पण अजूनही त्यांना पकडण्यात यश का येत नाहीये मग? तसं नसतंय. 100% मधून 10% लोक म्हणत असते आणि 10%वरून 20%वर जात असते. जे विरोधक 10% असते, तर हे 10% काय करीत असते, पहिला आरोप कोणावर लावित असते, ते विरोधकावर. तसा तो सगळ्याच्या त्या ज्या 10% लोकांचा विरोधक आहे त्यांनी त्याच्यावर आरोप लावलेला आहे. आणि सरकार आहे, कोर्ट कचेऱ्या पोलीस हे ते कशाकरता लावलेलं आहे, हे कानून कायदे कशाकरता दिलेले आहेत, तर ह्या कानून कायद्यानी जर तो आरोपी असेल तर नक्कीच शिक्षा होईल ना त्याला. पण त्याच्या कायद्याच्या नियमाने का तुम्ही आम्ही आडमुठपणा करून पुन्हा ते एक मारला आणि पुन्हा 10 मारायचे आणि 10 मारल्यावर पुन्हा मग ते तेट निर्माण करायचे का आपल्याला? तर ह्या गोष्टी होऊ नये समाजात महत्त्वाचं असतंय. आता त्यो माणसाने संयम राखेला आहे. का संयम राखेला? एवढा आरोप त्याच्यावर देते तरी त्यांनी प्रतिक्रिया कोणाला दिली का? का की बा आपण प्रतिक्रिया दिली तर उद्योग वाढत असते. धनंजय मुंडे असो किंवा वाल्मिक कराड आता सध्या बिन अजून फरार आहे म्हणत आहे, मग ते नेमकं फरार कुठे आहे? फरार नाहीच आहे, हे भावना आहे. ह्यो फरार नाही आहे, कामानिमित्त कुठं गेलेला असेल, त्याचं काम चालू असतंय, तो उद्योगी माणूस आहे. त्यावेळेस एवढा समाज धनुभाऊपेक्षा वाल्मिक कराड तालुका हँडल करतो, तेव्हा एवढा तालुका त्याच्या म्हणजे मी स्वतः नजराने पाहिलेलं आहे की त्या आमदाराला तरी वेळ मिळेल जेवायला, पण त्याला जेवायला पण वेळ मिळत नाही. जर काम केलं म्हणूनच समाज येतो ना, का समाज नाही काम केलं ऑफिसला कशाला येईल? काहीतरी मला बोलायचं म्हणून तुम्ही ती ज्या पुण्याहून मुंबईहून आले ना, जर मला नसतं बोलायचं तर तुम्ही कशाला तिथून आले असते का? तसं त्याचं काम करण्याची ट्रायल आहे. तो सगळ्या समाजाला धरून आहे, सर्व समाजाचं काम करतो व्यवस्थित आणि सगळा समाज येतो त्याच्याकडे. तुम्ही कधी कोणी जाऊ द्या, असं त्याच्याकडे भेदभाव कुठलाही नाही. मी स्वतः 6 घंटे तिथं बसलेलो आहे, 6 घंटे बघितलं मी, तरी आम्हाला वेळ मिळाला नाही. ते म्हणे तुम्ही घरचे येतो तुम्ही थांबा, हे बाहेरचे लोक आहेत बिचारे. म्हणजे हे काम करण्याची वरती आहे. काम केलं म्हणून 1,40,000 मतदान लोकांनी दिलं, समाजाने सगळ्याच दिलं. आणि त्याच्यावर तुम्ही इतके समाज याच्या 1,40,000 निवडून आले म्हणून याला खपाना आणि ते खपाना म्हणून तुम्हाला सांगतो हे आता आरोप सुरू केलेले, बाकी काही नाही. पण त्यांच्याच बीड जिल्ह्यामधील केस तालुक्यामधील तो प्रकार घडला आहे, सरपंचाची हत्या करण्यात आली आहे. पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे स्वतः तिथे का गेले नाही? नेमकं त्यांना जवळ असून तरी का गेले नाही ते? नाही गेले का नाही म्हणजे आता याच्यामुळं समाजामुळं जायनात ना. इतका संबंध आहेत त्या देशमुख घराण्याचे आणि धनंजय मुंडेचे चांगले संबंध आहेत, मुंडे साहेबापासून संबंध आहेत. मग आता ते जर समजा उद्या ते जर तिथं गेले तर यायच्या बाकीच्या 10 लोकांनी उगाच यायनी कोणी काही सांगायचं, पुन्हा राडे व्हायचे. मग ते दुःख निवारायचं का ते राडे निवारायचे? याला समजदारीचापणा म्हणतात, समजून घेण्याची वर्तणूक म्हणतात. जर हे तिथं गेले पुन्हा अजून 4-2 इकडे 4-2 तिकडे, त्याचे 2-3 डोके फुटले, यायचे 2-3 डोके फुटले, यालाही मोठ्यापणा समजित येईन का? याला समजून घेणं. त्यांनी कायद्याने सांगितलं की बा कोणी गुन्हेगार असो त्या गुन्हेगाराला सजा व्हायला पाहिजे. धनंजयने सांगितलं, पंकजाने सांगितलं. अहो मग याच्यापेक्षा काय असतं? याच्यानंतर तर काय आम्हाला बाकीचं काही कळत नाही बा. मग आता हे बाकीचं जर कळत असलं ते जरांगेला तर त्याला त्याचं माहिती. पण कायद्याने जे करता येईल त्यांनी सांगितलं की बा तुमचं जे कायद्याच्या नियमात बसन त्याला नक्की सजा व्हावं. मग ते कोण वाल्मिक कराड असो म्हणे किंवा मी स्वतः अंतर असो, स्वतः सिद्ध करून दाखवलेलं आहे त्या माणसाने. मग याच्यापेक्षा काय असतं? का तुम्ही आम्ही कोण आहेत सजा करणारे? सजा देणारे कोण आहेत? पाहणारे कोण आहेत? हे करू नये. चाललंय चांगलं चाललंय. समाज फक्त याला हे झालं, याला काय करायचं होतं, तो पाडायचा होता आणि तो तर 1,40,000 म्हणजे महाराष्ट्रात नंबर 1ला आला. हे खापाना त्या बजरंग सोनाण्याला याला ह्या 2-4 जणांना. आणि म्हणून हे आता हे पहिले कोणाचे होते, ज्यावेळेस आता बजरंग सोनाण्याचा प्रचार केला लोकसभेला मागं, तेव्हा धनुभाऊ याला गोड होता. मग आज ह्यो गेला एका गटात, ह्यो आला एका गटात म्हणून की धनुभाऊ याचा दुश्मन झाला का? तेव्हा कसं काय धनुभाऊ होता याचा? रात्रदिवस स्वतःच्या बहिणीला विरोध केला आणि याचा प्रचार केला, तेव्हा मग धनुभाऊ गोड होता. म्हणजे सगळं तुमचं केलं तर गोड आणि दुसऱ्याचं केलं तर दोड. अरे हे सोडून द्या ना, सगळ्याचंच करा ना. तुम्ही 40 आहेत तर दुसऱ्याचे 10 जाऊ द्या ना कुठंतरी कामाला.
का तुमचेच 40 लावता कामाला? बंद करा आणि हे टेट निर्माण करायचं. आणि फक्त समाजावर दोष देत नाही मी दोष ह्या मूर्खाला देतो. हे मूर्ख टेट निर्माण करायला आणि शिया देणं, हे आयमाया उदाहरणं हे आम्हाला येतं आहे. पण आम्ही संयम आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या देशात, महाराष्ट्रात, राज्यात राहतो. आम्हाला शिकवण आहे महाराजाची, त्या शिकवणीने वागवतो. ही शिकवण आहे का शिवाजी महाराजाची? शिवाजी महाराजांनी हे केलं का? याला जरा शिवाजी महाराजाचं नाव घेतो, शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापाशी बसतो, त्या पुतळ्याचा अपमान करायचं सोडून दे म्हणा. भास्कर 14-15 महिने तो तुम्ही निवडून यायच्या आधी टार्गेट करायचं ना. निवडून यायच्या आधी टार्गेट करायचं किंवा हे असं आहे ते तसं आहे, पंकजा तशी. मग 15 वर्षे समजा 10 वर्ष पडल्यापासून आज भाजपमध्ये आला, पंकजाचा प्रचार केला, पंकजाने त्याचा केला, 3-3, 4-4 सभा घेतल्या. हो आता एक अर्ध समजा जर माझ्या मागाला कोणीतरी काहीतरी करीत असेल थोडंफार, तर ते राजकीय लोकांनी एवढं ध्यानात घ्यायला नाही पाहिजे. आपली लेवल काय आहे आणि आपल्या मागला काय आहे हे पाहणं गरजेचं असतं. उगाच आता मी काहीतरी बोललो म्हणून सुरेश दशनी म्हणायचं नाही नाही ते याचे पंकजाचे कार्यकर्ते म्हणले की बा अमकं करू नका, हे चूक आहे. अरे तुमचं आणि त्याचं ताट वेगळं आहे. 15 वर्षापासून तुम्ही एका ताटात जेवता. तुझा त्यांनी 2-4 ठिकाणी सभा घेऊन प्रचार केला, तो तिचा केला आणि तू निवडून आला नाही ते लगेच तो शिरीजोर झाला, म्हणजे चूक आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. 25 तारखेला जे अंतरवली सोसायटीमध्ये सामूहिक उपोषण होणार आहे, तर त्यांनी जरांगे पाटलांनी सांगितलं की शेवटचं उपोषण असेल माझ्यासाठी, समाजाला मी न्याय मिळवून देईल या शेवटच्या उपोषणात, तर मिळेल न्याय? न्यायाने सरकारने दिलेला आहे. 10% समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. 10% SC-BC आरक्षण दिलेलं आहे. तुमच्या लक्षात आहे का? समाजाचा त्याच्यात फायदा आहे. आणि हे जी जो सांगतो टेट निर्माण करतो याच्या मागं भरकटून समाज काही आता जाणार नाही. आणि काही न्याय जो मिळायचा आहे कायद्याने तो मिळालेला आहे आणि तोच पक्का समाजाने करून घ्यावा. लेकरा बाळाच्या गोरगरीब शिक्षणाकरता त्यांनी ते पक्क करून घेणं महत्त्वाचं आहे. कारण ह्या बुजगाण्यामागे जाऊन फुकाट समाजाला टेट निर्माण करणं चूक आहे. लेकराचं भविष्य काय आहे ते, लेकराकरता शिक्षणाक आरक्षण पाहिजे, नोकरीकरता आरक्षण पाहिजे. हे टिकवणं, हे जे सरकारने 10% काहीतरी दिलं आहे तर हे टिकवणं, अंमलात आणणं हे महत्त्वाचं आहे त्याच्याकरता. बाकीचं याच्या नादाला लागून नाही नाही मी याच्यातलं घेईन, त्याच्यातलं घेईन, तुमच्या ताटातली भाकर मला खाता येत नसती, याला चूक आहे. कोणी कोणाची भाकर घेऊ नये, त्याच्यात अंगी लागत नसती, फोक हानीत असतं त्यांनी. आता यांनी पहिलेच फोक आणलेले, यांनी काय काय केलेलं आहे सगळं मला माहिती आहे. याचं काही उघडं करायला लावू नये. पण जर नाही एवढ्यात आवरलं तर तो जसा म्हणतो 25ला तसं मी 24ला त्याचं सगळं तांबे पितळ उघडं करणार आहे. कसं काय आहे आतापर्यंत 10 महिन्यात नाही केलं, पण 24ला 22-23ला म्हणजे 22च्या पुढं याचं सगळं उघडं करणार आहे. काय काय यांनी केलेलं आहे आपल्याकडे पुरावे आहेत का? ते मी आज नाही सांगत तुम्हाला, आहेत नाही आहेत हे मी 23च्या नंतरच सांगेन मग आता. कारण मै मर्यादा तुटलेली. मला समाजात भांडणं लावायचं, माझ्याकडून थोडंफार एक अर्धे वेळा शब्द जात असेल चुकीचा, मी अंगठेबाजार आहे, मी अडाणी माणूस आहे, मी नाही म्हणत नाही, मी त्याला मान्य करतो. याच्यासारखा हरू मारो मेरो माको बोलावतो हे मला धंदा येत नाही. मी खरंच बोलणारा माणूस आहे. मला समाजात भांडणं नाही लावायचे, समाज एकत्र करायचा आहे आणि हे समाज एकत्र राहावा ही माझी इच्छा आहे. याचं मी 23-22च्या पुढं आणि 25च्या आत हे सगळं तांब्या कुठं हे पितळ यांनी कुठं ठेवलेलं आहे, याचं डबडं कुठं शिके हे सगळं उघडं करतो. हे काय सांगतो याचं सगळं उघडं करतो मी. यांनी काय करता काय केलं आहे, कुठून कसं चाललं आहे, हे आज तुम्हाला काहीच बोलायचं नाही त्या गोष्टीवर. तर हे होते बटुळे बाबा. यांनी आपल्या प्रश्नाला अगदी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. story.comच्या या चॅनलला नक्की फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.